वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार ने सामाजिक और राजनीतिक मुद्दों पर तीव्र भूमिका लेते हुए कहा कि हम आंदोलन या उपोषण में भाग लेकर ही नहीं बल्कि जनहित के लिए निस्वार्थ भाव से काम करके जनता का विश्वास जीतना चाहते हैं। मुनगंटीवार ने स्पष्ट किया है कि न्याय देने की भावना से काम करना उनका मूल उद्देश्य है और वे हमेशा सर्वोत्कृष्ट प्रयासों के लिए प्रतिबद्ध रहेंगे। साथ ही उन्होंने ठाकरे बंधुओं के एक साथ आने की आवश्यकता पर बल दिया। दोनों सगे मौसेरे भाई हैं, उनके विचार एक ही हैं। नवरात्र तक एक साथ आकर जनता की आवाज बने। उन्होंने कहा, चुनाव और आरक्षण के मुद्दों पर मुनगंटीवार ने कहा कि यदि चुनाव जीतते हैं तो भूमिकाएं बदलकर वास्तविक लोकहित का काम करना होगा। केवल मोदी विरोध से परिणाम नहीं मिलेंगे। ओबीसी और मराठा आरक्षण के विवाद पर उन्होंने संतुलन की वकालत की और कहा कि किसी भी समाज के साथ अन्याय सहन नहीं किया जाएगा। छगन भुजबल की नीतियों पर भी उन्होंने टिप्पणी की। जिला परिषद चुनावों में देरी और उद्भस्त वित्तीय हालात पर मुनगंटीवार ने चिंता जताई। केंद्र से फंड रोके जाने से स्थानीय नगरीय निकायों के बिल अटक गए हैं और मजदूरी देने में कठिनाई हो रही है। उर्वरक यूरिया की कमी के संबंध में उन्होंने कहा कि पहले यूरिया उपलब्ध कराना चाहिए, उसके बाद विचारधारा पर बात हो सकती है। किसानों के लिए यह प्राथमिकता होनी चाहिए। अंत में उन्होंने किसानों को आत्महत्या न करने की सलाह दी और संघर्ष की प्रेरणा देते हुए कहा कि जीवन में उम्मीद बनाए रखना जरूरी है। सुधीर भाऊ, कोणीही कॉल केला तर त्याला उलटून उत्तर देणं, 1-2 तासांनी का होईना, मध्यरात्री का होईना, हे तुमचं एकट्याचं राजकीय नेत्याचं महाराष्ट्रात लौकिक आहे। पण आज नागपूरला येताना तुम्ही भद्रावतीमध्ये 2 लोकांचं प्राण वाचवलं आणि स्वतः थांबून उशीर झाला तरी त्याबद्दल काय सांगता? ही खरी तर आमच्या सर्वांची जबाबदारी आहे। आम्ही सामाजिक व राजकीय क्षेत्रात जेव्हा येतो तेव्हा कोणी आम्ही या क्षेत्रात यावं यासाठी आंदोलन केलेलं नसतं, यासाठी उपोषणाला कोणी बसलेलं नसतं। आम्ही स्वखुशीने आनंदाने सामाजिक सेवा जनसेवा करण्याच्या मानसिकतेतून जर राजकारणात येतो तर जितकी महत्तम सेवा करता येईल, जितक्या महत्तम योजना आम्हाला पूर्ण करता येईल, जितके उत्तम विषय जनतेचे मांडता येईल, जो अधिकार आपल्याला प्राप्त होईल त्या अधिकाराला योग्य पद्धतीने आपण न्याय देऊ शकू या भावनेने काम केलं पाहिजे। एक गोष्ट खरी आहे, हम रहे या ना रहे, भारत ये रहना चाहिए हा भाव घेऊन आपण काम करतो आणि मग हा भाव असेल तर उत्तमातलं उत्तम कार्य कसं करता येईल या दृष्टीने नेहमी मी प्रयत्नशील राहतो। कुठं कमी असेल, उणीव असेल तर जेव्हा माझ्या लक्षात येते तेव्हा ती उणीव मी दूर करण्याचा प्रयत्न करतो। मला अजूनही आठवतं की मी मंत्री म्हणून माझं कार्यालय आयएसओ केलं आणि ते देशातलं पहिलं आयएसओ कार्यालय होतं। मी अर्थमंत्री झालो तेव्हा मग आज तक इंडिया टुडे यांनी स्वर्गीय अरुण जेटलींच्या हस्ते बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून पुरस्कार दिला, कारण मी 11,975 करोड रेव्हेन्यू सरप्लस केलं। तर मला वाटतं जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समझ कर करो। भाऊ, आज नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र मेळावा झाला। ही चाहूल आहे आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची। नाही, खरं तर ते इतके दिवस का गावत आहे हाच प्रश्न आहे। ते दोघेही सख्खे सुगत भाऊ आहे आणि फक्त सख्खे सुगत भाऊ नाही, सख्खे मावस भाऊ आहेत। विचार त्यांचा एक आहे। परीस असणाऱ्या स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्पर्श त्यांना झाला आहे। एकत्र यायला कोणाचाही आक्षेप नाही, आमच्या शुभकामना आहे। या पितृपक्षामध्ये त्यांची चर्चा सुरू झाली आहे। नवरात्रीमध्ये ही चर्चा परमनंट स्वरूपामध्ये संपावी, त्यांनी एकत्र यावं, एका मंचावर यावं आणि एका मंचावर येऊन चांगल्या गोष्टीसाठी जनतेचा आवाज बनावा यासाठी आमची सदिच्छा आहे। आता प्रश्न राहिला की निवडणूक जिंकायच्या की नाही, तर जिंकायच्या असेल तर भूमिका बदलावी लागेल, लोकहितासाठी काम करावं लागेल। फक्त मान्य मोदीजींचा विरोध करून मोठं होता येत नाही। एखाद्या मेरिटच्या विद्यार्थ्यांची निंदा करून 35 मार्कापेक्षा कमी मार्क घेणारा विद्यार्थी मेरिटमध्ये येत नाही, त्याला अभ्यास करावा लागेल। सर, हिंदी में जानना चाहेंगे 14 तारीख को ओबीसी तरुणाची एक आत्महत्या झाली आणि याचा सगळा टीका जी आहे ते वडेट्टीवार जी बाकी नेते सरकारवर करतायत। सरकारनं इकडे तायवाडे म्हणतात की ओबीसीचं आरक्षण अबाधित आहे, दुसरीकडे वडेट्टीवार जी म्हणतात की संपण्याची सुरुवात झालेली आहे। ओबीसीचं आरक्षणाला कुणीही धक्का पोचू शकत नाही। या देशाचे प्रधानमंत्री महोदय स्वतःच ओबीसी आहे आणि त्यांच्या आरक्षणाला दूर दूरपर्यंत धक्का पोचू शकत नाही। जर तुम्ही
या संदर्भात काँग्रेस नेते जेव्हा श्री मनोज जरांगेजीच्या उपोषणाला भेटायला गेलेत तेव्हा यांच्याच पक्षात काही नेत्यांनी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण ही मागणी केली ही चूक आहे. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का कोणीही लावू शकत नाही. हां, मराठा समाजाला त्यांचा न्याय्य हक्क देण्यासाठी योग्य चिंतन मंथन करून या अगोदर 10% आरक्षण दिलं. या संदर्भामध्ये सारथीचा जन्म झाला आणि मराठा समाजाचा जो तरुण आहे, जो देशभक्त आहे, त्या तरुणीला न्याय देण्यासाठी माझा विश्वास आहे की महायुतीचं सरकार ज्यामध्ये स्वतः देवेंद्रजी लक्ष ठेवून आहे, स्वतः माननीय एकनाथ शिंदेजी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात, महाराष्ट्राचंही करतात, स्वतः अजित पवार महाराष्ट्राचं व मराठा समाजाचंही प्रतिनिधित्व करतात, तिथं ओबीसी पंतप्रधान असणाऱ्या देशात ओबीसींवर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात देवेंद्रजी मराठ्यांवरही कदापिही अन्याय होऊ देणार नाही ही आमची खात्री. छगन भुजबळ असं म्हटले की ओबीसी आरक्षणासाठी आता बलिदान देण्याची वेळ आलेली आहे. ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहे या सरकारमध्ये, मग त्यांनी डबल ढोलकी का करावं, राजीनामा द्यावा आणि ओबीसीसाठी लढावं. एकीकडे सरकारमध्ये राहायचं, दुसरीकडे सरकारला म्हणायचं बलिदान देण्याची वेळ आहे. ही कुठली नीती आहे? नाही, या नीतीबद्दल अजूनपर्यंत मला काही माझ्या काही कोणत्याही अभ्यासक्रमात वाचण्यात आलं नाही. तुम्ही त्यांनाच हा प्रश्न विचारला तर जास्त चांगलं होईल आणि कॅबिनेटमध्ये ते प्रश्न मांडत असतील. कारण या अगोदर मी सुद्धा मंत्री म्हणून काही वर्ष काम केलं तेव्हा भुजबळ साहेब माझ्या बाजूला बसायचे. हे खरं आहे की ओबीसी समाजासाठी आग्रही भूमिका नेहमी ते मांडायचे. आत्ताही कॅबिनेटमध्ये ते मांडतील, पण आत्ता त्यांची भूमिका जी आहे त्यावर तेच जास्त प्रकाश पाडू शकेल. कारण सरकारची भूमिका जी जाणवते ती स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या अनेक मुलाखतीमधूनही ती भूमिका स्पष्ट झाली आहे की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला सुईच्या आग्रा इतकाही धक्का लागणार नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे रोस्टर बदललेले होते प्रशासनाने, त्याविरोधात काही लोक नागपूर खंडपीठात गेले, त्यामुळे निवडणुकीवर लांबणीचा शक्यता आहे, परिणाम होऊ शकतो. आता यावर कोर्टाला निर्णय करायचा आहे. कोर्ट काय निर्णय करेल हे तर मी या क्षणी सांगू शकत नाही. कोर्टाला निर्णय करायचा आहे, पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की राज्याच्या निवडणुका लांबणीवर पडू नये. याचं खूप नुकसान महाराष्ट्राने आत्तापर्यंत सहन केलं. केंद्राचे वित्त आयोगाचे 3,500 कोटी जेव्हा आम्ही आर्थिक अडचणीत आहोत, आम्ही अनेकांच्या मजुरी देऊ शकत नाही आहोत, सफाई करणाऱ्या अनेक नगरपंचायत नगरपरिषदचे बिल प्रलंबित आहे आणि वित्त आयोगाचे पैसे फक्त एका कारणाने आम्हाला येत नाही आहे. मी स्वतः देशाच्या अर्थमंत्री महोदयांशी बोललो. त्यांनी वित्त आयोगाची अट आणि नियमामधली जाचकता सांगितली की जोपर्यंत तुमच्या निवडणुका होत नाही, वित्त आयोगाने सांगितलं जिथं निवडणुका नाही तिथं अनुदान नाही आणि 3,500 कोटी रुपये पेंडिंग आहे. माझ्या जिल्ह्याच्या नगरपंचायती आणि नगरपरिषदा या आत्ता पैसे देण्यासाठी समर्थ नाही. कटोरा घेऊन फिरण्याची आवश्यकता पडते आहे. हे दुर्दैव आहे. आता निवडणुका थांबता कामा नये. आत्ता तुम्ही का शेतकऱ्यासाठी कृषी आयुक्तांना फोन केला की युरिया पाहिजे, तुमच्या मतदारसंघातही शॉर्टेज आहे, त्या विदर्भात शॉर्टेज आहे युरियाचं? नाही, नियोजन केलं पाहिजे. शेवटी शेतकऱ्याची शेती, शेतकरी किंवा शेतकऱ्याचं पीक यांना आपण निवेदन देऊन सांगू शकतो का थोडा काही 2 महिने थांबा, युरिया आल्यावर मग तुम्ही तुमची वाढ करा असं सांगू शकतो का? अहो, त्यांना योग्य क्षणी युरिया लागणार आहे. ही सुद्धा शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांचं होणारं नुकसान जर पीक आलं नाही कोण जबाबदार आहे? 2,48,000 कोटी पगारावर आम्ही खर्च करतो, 60,000 कोटी व्याज भरतो. त्यातून जर अशी अवस्था निर्माण होत असेल तर निश्चितपणे याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आग्रही फोन केला की माझ्या मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना युरियाची टंचाई आणि त्याचा सामना करण्याची आवश्यकता पडू नये. पहिलं युरिया द्यायचा आणि मग तत्त्वज्ञान सांगायचं की युरियामुळे फार फरक पडत नाही, फक्त शेती हिरवी दिसते. तुमचं तंत्रज्ञान तुमच्या खिशात ठेवा, तुमचं ज्ञान शेतीचं तुमच्या खिशात ठेवा. पहिल्यांदा युरिया द्या, नंतर गोष्टी करा. सर, 14 तारीख को इंडिया पाकिस्तान का मैच है. वारिस पठान ने कहा था कि ये मैच नहीं होना चाहिए. आप कैसे देखते हैं? नहीं, मुझे पता नहीं कि मैं तो वैसे भी बहुत कम देखता हूँ, क्रिकेट देखता ही नहीं हूँ.
मुझे तो लगता है हमारे सामने बहुत समस्याएं है। अब ये मैच भारत पाकिस्तान की जो लोग ले रहे हैं वो इसका मंथन चिंतन करे, ये मेरे लिए कोई चर्चा का विषय नहीं है। अभी हमारे यहाँ पे पहले ही क्रिकेट से ज़्यादा अगर चिंतन करना है तो कबड्डी है, हमारे देसी खेल है, उस पर हम काम कर रहे हैं, उस पर ही मैं काम करूँगा। जो लोग क्रिकेट प्रेमी है वो क्रिकेट से क्या हो रहा क्या नहीं है वो बैट बॉल इस पर अभ्यास करें। ओबीसी तरुणामध्ये जे नैराश्य आहे, आत्महत्यांना सुरुवात झाली आहे ओबीसी तरुणामध्ये, जे दिशाभूल करतायत ते दोषी आहेत, जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं? काय अपील कराल? नाही, खरं तर आत्महत्या कोणीही करू नये। आईच्या गर्भात जेव्हा आपण 9 महिने राहतो ना, त्या आईने काय त्रास सहन केला कधी याची जाणीव ठेवली पाहिजे। आपला जन्म हा फक्त आपल्यासाठीच जगायसाठी नाही आहे। हा आई असेल, नात्या गोत्यातले लोक असेल, असं आत्महत्या का करायची? शहीद आजम भगतसिंगाचा फोटो लावा ना घरी, संघर्ष करा, पण आत्महत्या करणं हे मला वाटतं की हे योग्य नाही। आणि कोणीही तरुण या महाराष्ट्राचा आपल्या मागण्या तर्काच्या आधारावर पटवण्यासाठी त्यांनी आग्रह करावा। पण माझी हात जोडून विनंती आहे, आईची आठवण ठेवा, तिने गर्भामध्ये जो त्रास सहन केला त्या आईला तर सॅल्यूट आहे। त्या आईच्या त्या तपश्चर्येला गालबोट लागेल असं कोणीही करू नये। सर, एक आखिरी सवाल, भिवंडी के सांसद सुरेश मात्रे और बाला मामा ने केंद्र सरकार को चेतावनी दी है कि जब तक नवी मुंबई हवाई अड्डे का नाम दीपा पाटिल के नाम पर नहीं रखा जाता तब तक इसका उद्घाटन नहीं होने देंगे। ये मुझे लगता है, जो मुझे जानकारी है इस नामकरण के बारे में तो मान्यता दी गई है। अब वो आंदोलन इस विषय को लेकर क्यों करना चाहते उसका जवाब तो वही दे सकते हैं। इस बारे में नामकरण का प्रस्ताव जो मुझे जानकारी है वो मंजूर हुआ है। थैंक यू सर, थैंक यू। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला